घटस्फोटानंतरची बायको हृदयस्पर्शी मराठी कथा नक्की ऐका. घटस्फोट दिल्यानंतर नवरा जेव्हा आपल्या बायकोकडे गुजारा भत्त्याचे पैसे द्यायला गेला तेव्हा तिथलं दृश्य पाहून तो स्तब्ध झाला. सकाळची वेळ होती. स्वयंपाकघरात आलं टाकलेला चहा आणि भाजलेल्या पराठ्यांचा सुवास दरवळत होता. अंजली खूपच घाईत हात हलवत चालली होती आणि चालवत नाश्त्याची तयारी करत होती. तेवढ्यात खोलीतून एक कडक रागीट आवाज घुमला. अंजली, अंजली, कुठे मरून पडली आहेस? पटकन इकडे. आवाज इतका कडक आणि तल्लख होता की तिचं काळीज अक्षरशः हादरलं. श्वास वेगाने फुलला. तिने गॅस बंद करत हात पुसले आणि खोलीकडे धाव घेतली. आतल्या खोलीत पोचण्याआधीच तो पुन्हा गरजला. तुला ऐकू येत नाही का? काय झालं? अंजलीने थरथरत्या आवाजातच विचारलं. किती वेळा सांगितले, माझ्या एका आवाजात माझ्यासमोर हजर हो. गौतमने त्याच्या हातातला शर्ट तोंडावर फेकला आणि म्हणाला, आज ऑफिसला हा शर्ट घालायचा आहे. याला चांगली इस्त्री कर. अंजलीने शर्ट उचलला आणि इस्त्री करण्यासाठी लागली. पण त्याच वेळी बाथरूममधून पुन्हा आवाज आला. अंजली, बाथरूममध्ये टॉवेल नाही ठेवला का? पटकन टॉवेल घेऊन ये, मला उशीर होतोय. गडबडीत अंजलीने इस्त्री सोडून टॉवेल आणला. बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन ती म्हणाली, हा घ्या. तुला रोज सांगायला लागणार का? गौतमने टॉवेल झटकला आणि दार लावून घेतलं. अंजली पुन्हा इस्त्री करण्यासाठी वळली आणि गडबडीत पलंगाच्या कोपऱ्याला धडकली. वेदनेने तिचा चेहरा पांढरा पडला. हळूहळू चालत तिने पटकन शर्टकडे लक्ष दिलं, पण शर्ट पाहताच तिचं काळीज धस्स झालं. शर्टचा एक भाग जळला होता. हे देवा, आता काय होणार? तिच्या ओठांवरून शब्द उमटले. ती भीतीने थरथरत होती आणि तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि गौतम बाहेर आला. माझ्या शर्टला इस्त्री केली का? त्याने रागानेच विचारलं. अंजली काहीच बोलू शकली नाही. गौतमने शर्ट पाहताच त्याचे डोळे लालबुंद झाले. हे काय केलंस? हा माझा आवडता शर्ट होता. तो जोरात ओरडला. सॉरी, तो चुकून. अंजली समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण गौतम तिच्यावर ओरडतच म्हणाला, तुला एकही काम नीट करता येत नाही. त्याच वेळी शेजारच्या खोलीतून गौतमची वहिनी पल्लवी खोलीत आली. तिच्या चालण्यात एक विचित्र आत्ममुग्धता ती होतीच. भाऊजी, एवढ्या छोट्या गोष्टींसाठी एवढा राग? एक शर्ट जळालाय. तुम्हाला माहीत आहे ना, या बिचारीला नीटसं काही जमत नाही. मी तुमच्यासाठी लगेच दादाचा शर्ट आणते. तुम्ही तो घालून ऑफिसला जा. एक गोष्ट सांगू, जर तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न केलं असतं तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती. पल्लवीने हसत व्यंगपूर्ण स्वरात असं म्हटलं. तिच्या त्या वाक्यामागचा उपहासाचा काटा अंजलीच्या मनाला टोचला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिनं कशीबशी स्वतःला सावरलं आणि डोळ्यातील आसवं थोपवली. पल्लवी निघून गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली. त्या शांततेला भेदत अंजलीने धाडसानेच विचारलं, तुम्ही माझ्यावर एवढा राग का करता? मला मान्य आहे, माझ्याकडून चूक झाली, पण ती गोष्ट शिस्तीत सांगता आली असती ना. प्रत्येक वेळी ओरडणं गरजेचंच आहे का? गौतमने रागाने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं. काय म्हणालीस? यातही माझीच चूक आहे असं तुला म्हणायचंय का? नाही, मी दोष देत नाही. मी फक्त एवढंच म्हणत आहे. अंजलीने शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला, पण गौतमच्या रागाने तिचं म्हणणं पूर्ण व्हायच्या आधीच तो पुन्हा ओरडला. आता मला वागणूक शिकवतेस का? तो तिच्या केसांना धरून म्हणाला. तुला शिकवतोच आता. मला सोडा. अंजलीने तडफडत स्वतःची सुटका केली आणि तिने रडव्या सुरातच म्हटलं, मी पण माणूस आहे. अशा वागणुकीचा सामना करणं आता शक्य नाही. गौतमचा राग आता नियंत्रणाच्या पलीकडे गेला होता. अच्छा, काय करशील सांग, असं म्हणून त्याने तिला एक जोरदार थप्पड लावली. थप्पडीचा आवाज खोलीत घुमला. तिचं डोकं भिरभिरू लागलं आणि डोळ्यातून पाणी गळू लागलं. ती गप्प राहिली. दरवाजात उभा असलेला 5 वर्षाचा यश हे सगळं पाहत होता. एका बाजूला त्याची आई घाबरून उभी होती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या वडिलांचा तडफदार राग त्याला थरथरायला लावत होता.
त्याचे कोमल डोळे वेदनेने भरले होते. तो धावत आपल्या आईजवळ आला आणि तिच्या गळ्यात पडत म्हणाला, बाबा, बाबा, तुम्ही आईला मारू नका. त्याचा आवाज भीतीने थरथरत होता. गौतमने यशकडे वळून ओरडतच म्हटलं, तूही तुझ्या आईसारखा खूप बोलायला लागला आहेस. आज तुम्हीही अक्कल ठिकाणावर आणतोच. आज तुझीही अक्कल ठिकाणावर आणतो असं म्हणून तो मुलावर हात उचलायला गेला आणि तेवढ्यात अंजली त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. ती जोरात ओरडली, नाही, माझ्या मुलाला हात लावण्याचा प्रयत्नही करू नका. तिने यशला छातीशी धरलं. तिच्या डोळ्यात राग आणि निराशा दोन्ही झळकत होतं. गौतमने तिला शिव्या दिल्या आणि काही वेळाने दुसरा शर्ट घालून रागाने आपली बॅग उचलली. दरवाजा धाडकन लावत तो बाहेर निघून गेला. दरवाजा जोराने बंद होताच घरात एक विचित्र सन्नाटा पसरला. अंजली गुडघ्यावर बसली, यशला घट्ट मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली. आई, बाबा एवढा राग का करतात? यशने रडत्या आवाजातच विचारलं. पण अंजलीकडे त्या निरागस प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं. दोघं खूप वेळ एकमेकांना कवटाळून शांत बसले होते. अंजली त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या अंतःकरणात एक वादळ उसळत होतं. डोळ्यातून अश्रू धावत होते आणि मनातल्या आठवणींनी तिच्या काळजाला चिरून टाकलं. अंजली साधी, सरळ आणि संस्कारी मुलगी होती. जेव्हा ती फक्त 10 वर्षाची होती तेव्हा तिच्या आईवडिलांचं एका अपघातात निधन झालं. त्यानंतर तिचं संगोपन तिच्या काका काकींनी केलं. काकीने तिला फारसं आपलंसं मानलं नव्हतंच, पण काका तिच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे होते. अंजलीने शिक्षणात प्रावीण्य मिळवलं आणि नंतर एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी पत्करली. काकांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती आणि पटकन चांगल्या घरात तिचं स्थळ लावून द्यायचं त्यांचं स्वप्न देखील होतं. गौतम माधवरावांचा धाकटा मुलगा. माधवरावांची तब्येत खालावत चालली होती. त्यांना वाटत होतं त्यांच्याही हातीतच गौतमचं लग्न व्हावं. माधवराव आणि अंजलीचे काका दिनकरराव हे एकमेकांचे जुने ओळखीचे होते. एके दिवशी माधवरावांनी दिनकररावांच्या घरी अंजलीला पाहिलं आणि चांगली शिकलेली, निपुण आणि सोज्वळ स्वभावाची अंजली पाहून माधवराव भारावूनच गेले. तिथेच त्यांनी गौतमसाठी अंजलीचा हात मागितला. पण ही गोष्ट एवढी सोपी नव्हती. गौतमची वहिनी पल्लवी, जी अतिशय धूर्त आणि स्वार्थी स्वभावाची होती, या लग्नामुळे खूप अस्वस्थ होती. तिला वाटत होतं की गौतमचं लग्न तिच्या बहिणीशी म्हणजेच मुग्धाशी व्हावं. तिला विश्वास होता की तिची बहीण तिचं सर्वस्व टिकवायला मदत करेल. तिची बहीण तिचं वर्चस्व टिकवायला मदत करेल. पल्लवी माधवरावांना म्हणाली, बाबा, अंजली चांगली मुलगी आहे, पण माझ्या बहिणीशी तिची काहीच तुलना नाही. गौतम एवढा लायक आहे तर त्याच्यासाठी मुलगी लाखात एक हवी ना. पण माधवरावांनी पल्लवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी गौतमला त्या स्थळासाठी तयार केलं. गौतम आणि अंजलीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. सुरुवातीचे काही महिने सगळं अगदी छान चाललं. अंजलीने लग्नानंतर आपली नोकरी सोडली, कारण गौतमला वाटत होतं की तिचं घर सांभाळणं महत्त्वाचं आहे. अंजलीने संपूर्ण प्रयत्न केला की ती सगळ्यांना खुश ठेवेल. तिने पल्लवीलाही मान दिला आणि तिला नेहमीच मोठ्या बहिणीचं स्थान दिलं. पण पल्लवीला अंजलीचा हा स्वभाव दिखावा वाटत होता. अंजलीचं घरातलं प्रेम आणि सन्मान पल्लवीला खूपच होतं. त्यामुळे ती अंजलीला सतत कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होती. एके दिवशी अंजली माहेरी गेली असताना पल्लवीला संधी मिळाली. ती गौतमच्या जवळ जाऊन म्हणाली, भाऊजी, तुम्ही तर खूप शिकलेले, स्मार्ट आणि मॉडर्न आहात. आणि अंजली, ती तुमच्या बरोबरीची नाहीच. तुम्ही एवढे हँडसम आणि स्टायलिश आहात आणि एकदम साधी दिसायलाही काही खास नाही. पल्लवी टोमणा मारतच म्हणाली. गौतम त्या क्षणी काहीच बोलला नाही, पण त्या शब्दांनी त्याच्या मनावर परिणाम होऊ लागला. त्याचा अंजलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. हळूहळू गौतमचं वागणं अंजलीसाठी कठोर आणि तिरस्कारयुक्त झालं. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला ओरडणं, टोमणं मारणं आणि अगदी हात उचलणंही आता नित्याचंच झालं. अंजलीला गौतमच्या या बदललेल्या वागण्याचं कारण कळतच नव्हतं. तिने अनेक वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा केला, पण गौतमचं उत्तर नेहमी कटू आणि आक्रमक असायचं.
एकदा अंजलीने हिम्मत करून सासूबाईंशी चर्चा केली. आई, गौतमचं वागणं दिवसेंदिवस अधिक कठोर होते. त्याचं बोलणं वागणं सगळं बदलले. ती अश्रूंना आवरू न शकता म्हटली. यावर सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, नवरा बायकोंच्या नात्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. त्याला जास्त महत्त्व देऊ नकोस. बाहेर कोणासमोर जाऊन रडण्यापेक्षा अशा गोष्टी खोलीच्या आतच सोडवायला हव्यात. एवढं बोलून त्यांनी थंडपणे हात झटकला. मात्र माधवरावांना अंजलीच्या परिस्थितीचं गांभीर्य जाणवत होतं. ते अनेकदा गौतमला एकांतात घेऊन समजवण्याचा प्रयत्न देखील करत होते. गौतम, बायको ही जबाबदारी असते, खेळणं नव्हे. तुझ्या वागण्याचा परिणाम फक्त तिच्यावरच नाही, सगळ्या घरावर होतोय, ते त्याला सांगत होते. पण गौतम त्यांच्या बोलण्याला एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असायचा. माधवराव हृदयविकाराचे रुग्ण होते आणि एक दिवस त्यांच्या छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. घरच्यांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात नेलं देखील. आपण काहीच उपयोग झाला नाही. माधवरावांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानंतर गौतमचं वागणं आणखीनच बिघडत गेलं. त्याला आता कुणाचंही बंधन उरलं नव्हतं. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर अंजलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिला वाटलं की कदाचित मुलाच्या येण्यानं गौतमच्या वागण्यात काहीतरी बदल होईल. पण हे फक्त तिचं स्वप्नच ठरलं. आता गौतम रोज रात्री दारू पिऊन येत असायचा. दारूचा उग्र वास सगळ्या घरभर पसरत असायचा. अंजली दिवसभर घरातल्या कामात गुंतलेली असे आणि रात्री यशला जवळ घेऊन जागून ती काढत असायची. पण गौतमला याचा खाडी मात्रही फरक पडत नव्हता. तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत बाहेर राहता आणि मग पिऊन घरी येता. कमीत कमी थोडी तरी काळजी घ्या. एकदा अंजलीने धाडस करून म्हटलं आणि गौतमने संतापूनच उत्तर दिलं. काय म्हणालीस? तसा तो चिडला. कोणत्या गोष्टीची काळजी करू? मी घर चालवतो, पैसे कमावतो आणि तू काय करतेस? फक्त स्वयंपाक करतेस आणि मुलाला सांभाळतेस. तुला माझी कदर करायला हवी आणि तू मला शिकवणार की मला काय करायला हवं? गौतमने अगदी रागाने जवळचा पेला जमिनीवर आपटला आणि अंजलीला ढकलून खाली पडला आणि तिचं हृदय थरथरलं. रात्रभर अश्रूंच्या ओघळात अंजली जागीच राहिली. सकाळी गौतम झोपला होता. अंजली स्वयंपाकघरात नाश्ता करत होती. तेव्हा पल्लवी तिथे आली आणि ती उपहासाने हसत म्हणाली, अगं अंजली, काल रात्री काय झालं? शिव्या तर माझ्या खोलीपर्यंत ऐकू येत होत्या. तिच्या चेहऱ्यावर उपहास समिश्रित हास्य होतं. अंजली काहीही म्हणाली नाही. मान खाली घालून ती गुपचूप स्वतःचं काम करत होती. मी तर आधीच सांगितलं होतं की तू या घराला लायक नाहीस. ना तू तुझ्या नवऱ्याला सांभाळू शकतेस ना घराला. पल्लवी ताई, प्लीज, मी आधीच खूप वैतागली आहे, अंजली हळू आवाजात म्हणाली. वैतागलीस? आणि तू? वैतागला तर गौतम आहे तुझ्या वागण्याने. त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं आहेस तू, पल्लवी तिरकस स्वरात बोलली. एवढंच म्हणून ती नाश्त्याची प्लेट घेऊन निघून गेली. अंजलीचा संयमाचा आता बांध मात्र आता तुटला होता. पण ती मन हलकं करणार तरी कोणाकडे? ती विचारात पडली आणि काही वेळाने डोळ्यात दाटलेलं पाणी पुसत तिने एका बॅगमध्ये स्वतःची आणि आपल्या मुलाची कपडे पॅक केली. कुणालाही काहीही न सांगता ती गपचूप माहेरी निघून गेली. माहेरी पोचल्यावर अंजलीला वाटलं कदाचित इथं तिला आसरा मिळेल, तिच्या दुःखाला समजून घेतलं जाईल. पण जशी तिने आपल्या काका काकींना आपली व्यथा सांगितली, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून ती आतपर्यंत हादरली. काका काकी काही वेळ दुसऱ्या खोलीत बोलत होते. मग बाहेर येताच काकींनी दीर्घ श्वास घेत म्हणलं, अंजलीला समजावलं, अंजली, प्रत्येक घरात थोडेफार वाद होतातच. कधीकधी माणूस रागात मोठ्याने बोलतो, पण म्हणून एवढा मोठा बाऊ करणं योग्य नाही. तुला समजायला हवं, या गोष्टी सहन करणं आणि संसार चालवणं हे तुझं कर्तव्य आहे. अंजली धक्का बसल्यासारखी ऐकत होती. काही बोलायच्या आतच काकी पुढे म्हणाल्या,
मुलीचं खरं घर म्हणजे तिचं सासरच असतं. तू भांडणं करून इथे राहायला आलीस तर समाज आमच्यावर काय बोलेल? आम्हाला आमच्या मुलीची लग्नही करायची आहेत. कसंही करून पण तुझा संसार टिकव बाई. अंजलीचं मन उद्विग्न झालं. काकांनी शांतपणे उत्तर देण्याचा तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला. काकी मला त्या नरकात परत जायचं नाहीये, ती म्हणाली. तेव्हा तिचे काका रागानेच म्हणाले, आता खूप झालं अंजली, आमच्याशी वाद घालू नकोस बाळा. आम्ही तुझ्या भल्यासाठी सांगतोय. शांत डोक्याने विचार कर, सगळं ठीक होईल. त्या रात्री अंजली छताकडे एकटक बघत होती. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये वेदना आणि राग दोन्ही होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने गुपचूप आपली बॅग घेतली आणि सासरी परतली. सासरी पोचल्याबरोबर दरवाजा उघडताच पल्लवीचा टोचणारा आवाज तिच्या कानावर आला. आलीस महाराणी? काका काकी 2 दिवसही तुला ठेवू शकले नाहीत ना? अंजली काहीच बोलली नाही. तिला कळलं होतं की पल्लवीला उत्तर देण्यात काहीच फायदा नाही. तिच्यासाठी पुढचे दिवस अजून कठीण झाले. आता गौतम आणि पल्लवी दोघांनाही समजलं होतं की अंजलीला तिच्या माहेरकडून काहीही आधार मिळणार नाही. गौतमची वागणूक दिवसेंदिवस अधिकच कठोर होत गेली. तो रोज रात्री दारू पिऊन येत होता आणि सगळ्या कुटुंबासमोर तिला सतत अपमानित करत होता. एके दिवशी यश आजारी पडला. रात्रभर तापाने फणफणत असलेल्या मुलाबरोबर अंजली जागी राहिली. तिने गौतमला कितीतरी वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो झिडकारूनच म्हणाला, आता झोपू दे, आता मला झोपू दे, आणि तसंही हे सगळं तुझं काम आहे, माझं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अंजलीने यशला डॉक्टरकडे घेऊन जाऊयात असं म्हटलं, तेव्हा गौतमने स्पष्ट उत्तर दिलं, डॉक्टरांकडे जायचं असेल तर रिक्षा करून जा, माझ्याजवळ वेळ नाही. अंजली पूर्णपणे तुटून गेली होती. तिच्या मनात एकच विचार होता, कसं गोंधळ झालाय. ती यशला डॉक्टरांकडे घेऊन गेली, त्याच्यावर उपचार केले. अंजलीने या जीवनाला आपली नियती मानली होती. समय यथासांग जात होता, पण आज जेव्हा शर्ट जळाल्यामुळे गौतमने अंजलीला ज्या प्रकारे मारलं ते पाहून तिचा मुलगा यश अजून घाबरला होता. आपल्या आईला चिटकवून तो थरथरत बोलला. घाबरलेल्या डोळ्यात भय आणि वेदना होतीच. यशची अवस्था पाहून अंजली विचार करू लागली, स्वतःला आणि माझ्या मुलाला या नरकासारख्या आयुष्यातून कसं सुटकेचा मार्ग मिळवावा. आणि थोड्या वेळातच तिने आपला फोन घेतला आणि कॉलेज फ्रेंड्सच्या ग्रुपवर पाठवलेले मेसेज वाचू लागली. प्रत्येक वर्षी तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी गेट टुगेदर आयोजित करत होत्या. आज त्याच विषयावर चर्चा चालू होती. ती नेहमी गेट टुगेदरच्या जाण्याबद्दल विचार करत होती, पण गौतमच्या भीतीमुळे त्यात सहभागी होण्याचं टाळत होती. पण यावेळी तिने स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. 2 दिवस निघून गेले आणि आज गेट टुगेदरचा दिवस होता. गौतम गेल्यानंतर अंजली तयार झाली आणि यशला सोबत घेऊन घरातून निघाली. तिथे पोहोचल्यावर आपल्या मैत्रिणींना भेटून अंजलीच्या चेहऱ्यावर कितीतरी वर्षानंतर हास्य आलं. तिची बेस्ट फ्रेंड अश्विनी तिला पाहताच म्हणाली, अंजली तू आहेस? तुला काय झालंय? एकेकाळी तुझ्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केलं होतं आणि आता तर चेहऱ्यावरचं तेज गायब झालं आहे. आधी अंजलीने विषय टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण अश्विनीच्या नजरेतून गळ्यावर आणि हातावर पडलेले रोहन पाहून ती थोडी दचकली. हे कसले वळ आहेत? अश्विनीने विचारलं. अंजलीला उत्तर देणं कठीण झालं, पण अश्विनीच्या बारकाईने विचारल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अंजलीने आपली सगळी कथा सांगितली. कशा प्रकारे ती गेल्या 1 वर्षापासून गौतमचा अत्याचार सहन करत आहे. हे ऐकून अश्विनीच्या डोळ्यातही पाणी आलं आणि काही क्षण ती शांत राहिली. नंतर ती कंठ दाटलेल्या आवाजातच म्हणाली, अंजली तुला वाटत नाही का की तू स्वतःचं आणि तुझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस? तुझी सर्वात मोठी चूक ही आहे की तू तुझ्या हिटलर नवऱ्याचा आदेश मानून तुझी नोकरी सोडली. अगं तू आजच्या काळातील मुलगी आहेस, शिकलेली आणि हुशार आहेस. मग कसं एवढा अन्याय सहन करू शकतेस? एवढा अन्याय कसं सहन करतेस?
अश्विनीच्या शब्दांनी अंजलीला गोंधळून टाकलं आणि ती गप्प होती, पण प्रत्येक शब्द तिच्या मनावर गडगडत गेला. दुसरीकडे सगळे मित्रमैत्रिणी नाचत गात होते आणि अंजली आणि अश्विनी दोघीही आपल्या बोलण्यात व्यस्त होत्या. घरी परत येताना अश्विनीने तिला आपल्या गाडीतून सोडलं, पण जाता जाता तिने तिला सांगितलं, तुला कधीही गरज लागली तर मला फोन कर. अंजली घरी परत येताना विचारमग्न होती. ती घरी पोचली आणि गौतम अजून घरी आला नाही हे पाहून सुटकेचा श्वास घेतला. कारण जर त्याला याबद्दल माहीत झालं असतं तर अंजलीला काहीच सुटका मिळाली नसती. दुसऱ्या दिवशी सकाळी यशला शाळेत पाठवल्यानंतर अंजली गौतमसाठी नाश्ता बनवू लागली. तेवढ्यात गौतम त्याच्या खोलीतून बाहेर येऊन नाश्ता करण्यासाठी जात होता की अचानक पल्लवी खोलीत आली. तुमच्या बायकोला थोडं ताब्यात ठेवा महाराणी काल दिवसभर गायब होती. मला काही समजत नाही. शेवटी ती कुठे गेली होती तेही माहीत नाही. कदाचित गाव भवानीसारखी फिरत होती. घरातलं सगळं काम मला एकटीला करावं लागलं. एवढी मोकळीक चांगली नाही. पण भाऊजी, तुम्ही तिच्यावर ओरडू नका. मी तर फक्त सांगत होते. तुमच्या पाठीमागे काय होत आहे एवढं ऐकून गौतमचे डोळे आग ओतू लागले. तो मोठ्या पावलांनी चालत अंजलीकडे गेला. अंजली त्यावेळी चपाती करत होती. तिचं तोंड दुसऱ्या दिशेला होतं. गौतमने पाठीमागून येऊन तिचे केस पकडले आणि तिला खेचत स्वयंपाकघरातून बाहेर काढलं. मला न सांगता तू घरातून बाहेर कशी गेलीस? तुझं धाडस कसं झालं? माझ्या पाठीमागे तू कोणाला भेटायला जातेस? अंजली वेदनेने तडफडत म्हणून म्हणाली. मी तर माझ्या मैत्रिणीला. गौतम ओरडला. मला न सांगता कशी गेलीस? या घरात राहायचं असेल तर इथल्या नियमांनुसारच तुला राहावं लागेल. नाहीतर. गौतम यापुढे अजून काही बोलणार तोपर्यंत त्याचा मोबाईल वाजला. ऑफिसमधून फोन आला आणि लवकरच त्याला लक्षात आलं की आज त्याला लवकर जायचं होतं. गौतमने अंजलीला पटकन जमिनीवर ढकलून नाश्ता न करता घरातून बाहेर गेला. अंजलीचं शरीर वेदनेने दुखत होतं, पण तिच्या मनात जळलेली आग तिला उठण्यास आणि काही करण्यास हिंमत देत नव्हती. तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि ठरवलं, आता मी स्वतःचं आणि माझ्या मुलाचं आयुष्य सुधारण्यासाठी काहीतरी करणार. तिने घरातलं काम पूर्ण केलं आणि आपलं जुनं लॅपटॉप चालू केला. सगळे सर्टिफिकेट्स काढले आणि आपल्या कामाची माहिती अपडेट करत आत्मनिर्भर होण्यास ठरवलं. तिने शहरातील प्रत्येक कॉलेज आणि शाळेच्या वेबसाईटवर जाऊन नोकरीच्या वेकन्सी शोधू लागली. अनुभव असलेल्या लोकांची मागणी होती, पण तिच्याकडे अनुभव नव्हता. आता तर 7 वर्षाचा मोठा अंतर देखील पडला होता. तरीही तिने हार मानली नाही. ती जास्त ठिकाणी ईमेल्स आणि अर्ज पाठवत राहिली. संध्याकाळच्या वेळी अंजली लॅपटॉपवर नोकरीसाठी उत्तराची प्रतीक्षा करत बसली होती आणि तेवढ्यात दरवाजावर मोठा आवाज झाला. अंजलीने चकित होऊन दरवाजा उघडला. समोर गौतम उभा होता. त्याच्या हातात एक लिफाफा होता. अंजलीने तो लिफाफा घेतला आणि आत जाऊन उघडला. कागदावर लिहिलेलं प्रत्येक शब्द एखाद्या हातोड्यासारखा तिच्या आत्म्यावर घाव घालत होता. घटस्फोट. अंजली थरथरत म्हणाली, हो. गौतमने थंड आवाजात उत्तर दिलं. आणि हे लक्षात ठेव, यश माझ्याजवळ राहील, कारण तू बेरोजगार आहेस. तू काही कामधंदा करत नाही, त्यामुळे तू त्याची देखभाल देखील करण्यास लायक नाहीस. अंजलीने कागदाकडे पाहिलं आणि मग तिची नजर यशच्या चेहऱ्यावर गेली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिचं मन करत होतं की मोठ्यानं रडावं, पण तिने स्वतःला कमजोर होऊ दिलं नाही. जर आज ती हरली तर यशचं आयुष्य बर्बाद होईल. नाही, काहीतरी करावं लागेल, तिने ठरवलं. तिने संयमानं विचार केला आणि रात्रभर हाच विचार करत राहिली की तिला काय करायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अश्विनीला फोन केला. अश्विनी, मी आता या घरामध्ये एक क्षणही राहू शकत नाही. अंजलीचा आवाज थरथरत होता. काय झालं अंजली? अश्विनीच्या आवाजात चिंता होती. गौतम मला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे आणि तो यशला माझ्यापासून दूर करत आहे. मी माझ्या मुलापासून दूर होऊ शकत नाही. त्याच्या मुलापासून दूर होऊन मी जगू शकत नाही. मला तुझी खूप मदत हवी आहे, असं अंजली अश्विनीला म्हणाली. आणि त्यानंतर
कृपया शक्य असेल तर माझ्यासाठी एक भाड्याचं घर शोध ना. अश्विनीने पटकन उत्तर दिलं. तू चिंता करू नकोस. भाड्याचं घर शोधण्याची काय गरज आहे? तू माझ्याबरोबर राहू शकतेस. आमच्या घरी अश्विनी अगोदरच माझ्या सासरच्या लोकांना माझ्यावर बोटं उचलायला वेळ लागत नाही. जर मी तुझ्या घरी राहू लागले तर माझ्या चारित्र्यावर चिखल उडवून ते लोक कोर्टात माझ्या विरुद्ध हे वापरू शकतील. काही हरकत नाही अंजली. मी तुझ्यासाठी एक भाड्याचं घर शोधते आणि तू काळजी करू नकोस. हीच वेळ आहे तुला स्वतःला सिद्ध करायची आणि मी तुझ्या पाठीशी आहे. अश्विनीने त्याच दिवशी तिच्या घराजवळ एक छोटंसं घर शोधलं. अंजलीने स्वतःची आणि यशची कपडे पॅक केली. यशला तयार केलं आणि तिच्याजवळ साठवलेले काही पैसे घेऊन संधी पाहून गपचूप घरातून बाहेर पडली. संध्याकाळी गौतम घरी आला. नेहमीप्रमाणे तो अंजलीला आवाज देत म्हणाला, अंजली लवकर पाणी घेऊन ये. पण घरामध्ये सन्नाटा होता. स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं, तिथे कोणीही नव्हतं. त्याने यशच्या खोलीत देखील पाहिलं, पण तिथेही कोणीही नव्हतं. मग तो परत त्याच्या खोलीत गेला. त्याचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या एका लिफाफ्यावर गेलं. त्याने लिफाफा उघडला आणि आत अंजलीने लिहिलेलं पत्र होतं. पत्रामध्ये लिहिलं होतं, गौतम, मी तुमच्यासोबत खूप वर्ष घालवली. प्रत्येक टोमणा, प्रत्येक वेदना सहन करत राहिले. पण आता मी अजून सहन करू शकत नाही. तुम्ही नेहमीच मला कमजोर समजलात. पण आता मी माझ्या मुलासोबत माझं नवीन आयुष्य सुरू करणार आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. पण आता मी तुमच्याबरोबर राहणार नाही. अंजलीने पत्रात लिहिलं होतं. पत्र वाचून गौतम सगळं शरीर रागाने कापू लागलं. तो वेड्यासारखा सोफ्यावर बसला. त्याने अंजलीला धमकवण्यासाठी घटस्फोटाचे पेपर तयार केले होते. पण त्याचा डाव उलटा पडला होता. खूप वेळ गौतम याच विचारात हरवला. घरातले सगळे सदस्य जेवण करून झोपायला गेले होते. रात्री उशिरा जेव्हा गौतमला भूक लागली तेव्हा त्याने स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं. तिथे एका ताटात गार भाकरी आणि भाजी ठेवली होती. त्याने ती गपचूप मन मारून ताट उचललं आणि जेवायला सुरू केलं. त्याच्या आवडीची भाजी आणि गरम गरम भाकरी करून खायला घालणारी त्याची अंजली आता नव्हती. दुसऱ्या दिवशी घरामध्ये सर्व काही सामान्य पद्धतीने चालू होतं. पण गौतमचा कडक नव्हता. तो खूप उदास झाला होता. पण तो अजूनही आखडून नव्हता. त्याला वाटत होतं की अंजलीला फोन करून परत बोलावणार नाही. पण त्याच्या आतल्या आत पत्नीची कमीच सतावत होती. त्याचं ऑफिसचं काम विस्कळीत होऊ लागलं आणि प्रेझेंटेशन खराब होऊन लागली. त्यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं. त्यानंतर त्याला चांगली नोकरी मिळाली नाही. तो एका साध्या कंपनीत काम करू लागला. आणि दुसरीकडे अंजली, जी भाड्याच्या छोट्या घरात राहत होती, तिला जाणीव झाली की हे संकट तिची शक्ती परखण्यासाठी आलं आहे. अंजलीने ठरवलं की तिचं लक्ष मुलाला सुरक्षित बालपण आणि उज्ज्वल भविष्य देण्यात आहे. पण पैशाची तंगी प्रत्येक दिवशी वाढतच होती. तिने पुन्हा स्कूल आणि कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. पण प्रत्येक ठिकाणी निराशा आली. अश्विनी तिला म्हणाली, अंजली, कुठे नोकरी मिळाली नाही तर काही हरकत नाही. लक्षात ठेव, तुझ्याकडे क्षमता आहे. म्हणजे जर बाहेरचे दरवाजे बंद असतील तर तू स्वतःच्या नशिबाचा दरवाजा उघड. तुझ्यामध्ये एवढं टॅलेंट आहे की तू काहीही करू शकतेस. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. जर माणसात कला असेल तर तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवर स्वतःची ओळख बनवू शकतो. तुझी शिकवण्याची पद्धत नेहमीच चांगली राहिली आहे. तू मुलांच्या अभ्यासावर आधारित व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाक. माझ्या बोलण्यावर विचार कर. अश्विनी निघून गेल्यानंतर अंजली स्वतःलाच म्हणाली, सल्ला तर चांगला आहे. मला याबद्दल सगळी माहिती नाही. पण जिथे आवड असते तिथे मार्ग आपोआपच दिसतात. अंजलीने तिचा स्मार्टफोन घेतला आणि तासनतास कष्ट करून व्हिडिओ बनवण्याची पद्धत शिकली. 12वीच्या मुलांची परीक्षा जवळच आली होती. त्यामुळे तिने सर्वात पहिल्यांदा 12वीच्या मुलांना शिकवण्यासाठी विषय शोधले. दुसऱ्या दिवशी अश्विनीबरोबर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. अश्विनीने कॅमेरा सेट केला आणि अंजलीने शिकवायला सुरुवात केली. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता आणि शिकवण्याची पद्धत इतकी सरळ होती की जटिल विषय देखील मुलांसाठी सोपा झाला. अंजली पहिला व्हिडिओ अपलोड करताना संकोचत होती.
तिला वाटत होतं की कोण त्या व्हिडिओला बघेल का. अश्विनीला विचारलं तेव्हा अश्विनी हसूनच म्हणाली, तू काळजी करू नकोस. तुझं काम एवढं चांगलं आहे की लोक स्वतः तुला शोधत येतील. फक्त धैर्य ठेव. काहीच दिवसात व्हिडिओवर चांगले व्ह्यू यायला लागले. काही लोकांनी कमेंट्स केल्या. एक जण म्हणालं, तुमची पद्धत खूपच चांगली आहे, प्लीज पुढच्या टॉपिकवर लवकर व्हिडिओ बनवा. तर कोणी आभार व्यक्त करत म्हणाला, तुम्ही माझ्या मुलाची भीती कमी केली. अशा कमेंट्सनी तिच्या कमेंट बॉक्स भरून गेला. अंजलीच्या डोळ्यांमध्ये चमक परत आली. तिने अजून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तिने विषयास सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजवायला सुरुवात केली. दिवस रात्र न पाहता तिनं आपलं कष्ट चालू ठेवलं. 1 महिन्याच्या आतच हजारो लोक तिच्याबरोबर जोडले गेले होते. काही वेळातच सोशल मीडियावरून होणारी तिची कमाई अंजलीला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवली. तिने यशस्वीपणे एका चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली आणि स्वतःला नवीन कोर्सेसद्वारे अधिक ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. तर दुसरीकडे अंजली घरातून निघून गेल्यावर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. पल्लवी स्वयंपाकघरात भांडी आपटत बडबडतच होती. गौतम येऊन म्हणाला, वहिनी अजून नाश्ता बनवला नाही का? तेव्हा पल्लवी रागानेच म्हणाली, नाश्ता? हो का नाही. आता मी तर या घरातली सर्वांची नोकरानी झाली आहे. हद्दच झाली. मी किती काम करू? जेव्हा अंजली होती तेव्हा सगळं व्यवस्थित चाललं होतं. गौतम म्हणाला. त्याच वेळी सासूबाईंनी त्याच्या खोलीतून आवाज दिला, पल्लवी औषध आणि चहा अजून दिला नाहीस. पल्लवी चिडून म्हणाली, माझ्याकडून काम होत नाही. तुम्ही तुमच्या मुलाला सांगा, मी कामवाली बाई नाही आहे. आईने रागाने गौतमला आवाज दिला, बघत काय आहेस? काही करत काय नाहीस? अंजलीला परत घेऊन ये. या अगोदर हीच जी कामे आहे, घर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. गौतम भडकला आणि म्हणाला, मी तिला बोलून आणणार नाही. ती स्वतः गेली आहे, मग स्वतःच परत येईल. आई तू काळजी करू नकोस. थोड्याच दिवसात तिची अक्कल ठिकाणावर येईल. मी तिला चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्या क्षणी दरवाजाची बेल वाजली. पल्लवीने जाऊन दरवाजा उघडला आणि काही क्षणातच ती मोठ्या आवाजात म्हणाली, गौतम बाहेर या. बघा तुमच्यासाठी काय आलंय. गौतम धावतच बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. पल्लवी त्याच्या हातात एक कागद ठेवून म्हणाली, घटस्फोटाचे पेपर आहेत. सही करून तुमच्या बायकोने पाठवले आहेत. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. पल्लवी जोरात म्हणाली. कागद पाहताच गौतमच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला विश्वासच बसत नव्हता की अंजलीने एवढं मोठं पाऊल उचललं आहे. मामला कोर्टात गेला. पहिली सुनावणी आली आणि अंजलीने सांगितलं की कसं तिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. गौतमचा वकील अंजलीवर शब्दांचा प्रहार करत होता आणि म्हणाला, मॅडम तुमच्या लग्नाला 7 वर्ष झाली आणि तुम्ही कोणतीही तक्रार केली नाही. अचानक तुम्हाला त्रास कसा होऊ लागला? अंजलीने आत्मविश्वासानं उत्तर दिलं, मी माझा संसार वाचवण्यासाठी सगळं सहन केलं, पण आता माझी सहनशक्ती संपली आहे. म्हणून नाईलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागला आणि हा निर्णय घेण्यासाठी मला माझ्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी मजबूर केलं आहे. गौतमच्या वकिलाने अंजलीवर गंभीर आरोप केले. जी महिला स्वतःचं घर सोडून निघून जाते, जिचं चारित्र्य चांगलं नाही, अशा आईला मुलाचा ताबा कसा दिला जाऊ शकतो? पण अंजलीने आपला पक्ष मजबूतीने मांडला. तिने साक्षीदार आणि मेडिकल रिपोर्ट दिले जे तिच्यावर झालेल्या घरेलू हिंसाला सिद्ध करत होते. सगळ्यात मोठं वळण तेव्हा आलं जेव्हा यशला कोर्टात बोलावलं गेलं. तो आपल्या आईचा हात पकडून आतमध्ये आला होता. जज साहेबांनी त्याला प्रेमानं विचारलं, बाळा तुला कोणाबरोबर राहायचं आहे? यश न घाबरता म्हणाला, मला माझ्या आईबरोबर राहायचं आहे. बाबा आईला खूप मारत होते. तिला मोठमोठ्याने ओरडत होते. आई खूप रडत होती. माझे बाबा खूप वाईट आहेत. मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. यशने गौतमबद्दल भरलेल्या कोर्टात सांगितलं. तेव्हा गौतमची मान लाजेने शरमेने खाली झाली. आता त्याला केस जिंकण्याची आशा संपली होती. दुसऱ्या सुनवाईत परिणाम येणार होते आणि अंजलीने हप्त्यावर
स्वतःचं छोटंसं घर खरेदी केलं आणि तिचा मुलगा यशसोबत ती तिथे राहायला गेली. कोर्टाच्या शेवटच्या सुनवाईच्या 1 दिवस अगोदर अंजलीला गौतमचा फोन आला. तिनं फोन उचलला आणि गौतम म्हणाला, मला एकदा तुला भेटायचं आहे. पण मला तुला भेटायचं नाही, अंजलीने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं. गौतमने एकदा शेवटचं भेटायची इच्छा व्यक्त केली तेव्हा अंजली त्याला भेटायला तयार झाली. जवळपास 15 मिनिटांच्या आत गौतम अंजलीच्या घराच्या बाहेर उभा होता. घराच्या बाहेर नावाची पाटी लावली होती. त्यावर अंजलीचं नाव लिहिलं होतं. त्याने बेल वाजवली. अंजलीने दरवाजा उघडला आणि त्याला आत बोलावलं. गौतम घरातलं दृश्य पाहून हैराण झाला. घर छोटं होतं पण पूर्णपणे सुव्यवस्थित होतं. घरामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचं सामान होतं. तुम्हाला काय बोलायचं होतं? अंजलीने अगदी सरळ प्रश्न विचारला. गौतमने आपल्या आवाजात सौम्यपणा आणण्याचा प्रयत्न केला. अंजली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला फक्त तुझे 5 मिनिटे हवे आहेत. अंजली, मला माझ्या चुकींची जाणीव झाली आहे. तू गेल्यानंतर मला समजलं की माझ्या आयुष्यात तुझं किती महत्त्व आहे. तुझ्या विना घर विखुरलं आहे. आई आजारी आहे आणि वहिनी रोज भांडणं करतात. खरं सांगू, कोर्टात यश माझ्याबद्दल जे काही बोलला त्यानंतर मला स्वतःची लाज वाटू लागली आहे. मी तुझ्याबरोबर खूप वाईट केलं, अंजली अगदी गंभीर स्वरात म्हणाली. म्हणजे तुमच्या आयुष्यात जेव्हा सगळं उद्ध्वस्त झालं तेव्हा तुम्हाला माझी आणि यशची आठवण झाली? नाही अंजली, मला खरंच माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा घटस्फोट विसरून जा. माझ्याबरोबर परत चल. सगळं पुन्हा नव्याने सुरुवात करू. आणि यशबद्दल पण विचार कर. त्याला त्याच्या वडिलांची गरज आहेच. हो, बरोबर बोललात तुम्ही. यशला त्याच्या वडिलांची गरज आहे, पण अशा वडिलांची जे त्याच्यासाठी आदर्श असतील. तुमच्यासारखा वडील जो स्वतःच्या बायकोचा अपमान करतो, तिला घाबरवतो, तिला मारतो, तुम्ही त्याचा आदर्श कधीच बनू शकत नाही. मला माहीत आहे मी खूप चुका केल्या आहेत, पण मी तुला शब्द देतो, जर तू मला एक संधी दिली तर मी सगळं व्यवस्थित करेन. फक्त एकदा मला माफ कर, अंजलीने कटू स्वरातच उत्तर दिलं. संधी? प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी संधी होती गौतम, पण तुम्ही नेहमी त्या संधीला बर्बाद केलं, अंजली अगदी दृढ स्वरात म्हणाली. माफीचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा कोणती चूक नकळत होती, पण तुम्ही सगळ्या चुका जाणून बुजून केल्या आहेत. मी तुम्हाला माफ करू शकत नाही गौतम. आणि खरं सांगू, आता माझ्या आयुष्यात तुमच्यासाठी जागाच नाही. तुम्ही जाऊ शकता. गौतमने शेवटची नजर यशवर टाकली आणि भरलेल्या मनाने घरातून बाहेर निघाला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, एक स्त्री जेव्हा स्वतःचं धाडस आणि आत्मसन्मानाने पुढे जाते तेव्हा ती फक्त स्वतःचं जीवन बदलत नाही, तर जगासाठी एक उदाहरण बनते. अंजलीने सिद्ध केलं होतं की प्रत्येक माणसाला स्वतःची कथा लिहिण्याचा हक्क आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर लाईक शेअर जरूर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.